अध्याय 5वा कर्मसन्यास योग. आपला चाललाय 15वा श्लोक. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभु अज्ञानेन वृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवः. पाप पुण्ये सारी असोनी समीप तयाचे स्वरूप देखे नातो. तयाचे साक्षीत्व तेही तया नाही आणिक ते काही बोलू आता. आकाराच्या मेळे होनी साकार खेळे तो साचार सर्वेश्वर. परी त्या प्रभूचे निराकारपण होईना मलिन कदा काळी. तोची सृजी पाळी आणिक संहारी ऐसे चराचरी बोलिती जे. ते तो सर्वथैव केवळ अज्ञान तत्वता तू जाण धनुर्धरा. आता जो एकरूप झालेला असा योगी आहे. मागचा श्लोक आहे, जैसा सर्वेश्वर अकर्ता साचार परिचर चराचर तोची रची आणि करता ऐसे म्हणावे तयासी तरी तो सर्वांशी अलिप्तची. की तो सर्वकर्मी सर्वांगे संपूर्ण राहे उदासीन यथार्थत्वे. विघडे ना घडी करते अकर्तेपणाची मोडे ना तयाची योग निद्रा. परिपंच महाभूतात्मक सारा उभारी पसारा स्वभाव येतो. परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे इथे, की तो कसा आहे. चराचरात व्याप्त असून अव्याप्त असा, अकर्ता असा तो परमात्मा. आणि त्याचंच पुढे त्यांनी वर्णन केलेलं आहे, की पाप पुण्य सारी असोनी समीप तयाचे स्वरूप देखे नातो. तयाचे साक्षीत्व तेही तया नाही आणिक ते काही बोलू आता. आकाराच्या मेळे होनी साकार खेळे तो साचार सर्वेश्वर. अनेक आकार आहेत, अनेक प्रकारची भांडी. आपल्याला गोरा कुंभार मूवी मध्ये ते एक गाणं आहे, की तू कसे आकार घडवतो, घडे घडवतो आणि तूच त्यांना मोडतो आणि तूच हा खेळाचा सगळा आनंद घेतोस. तूच तोडतो, तूच मोडतो, तूच बनवतो, तूच घडवतो. सगळं करणारा तूच आहेस आणि तुझाच हा खेळ आहे. म्हणून मागच्या वेळेला जेव्हा एक क्वेश्चन आपल्या ग्रुपमध्ये आला होता, की हे सगळं तो का करतो, हे सगळं कशासाठी, तर हा त्याचा संकल्प आहे. बेसिकली संकल्प संकल्प आहे त्याचा, परमात्म्याचा, परब्रह्माचा. आणि त्या संकल्पाने हे सगळं चाललेलं आहे. मग त्या संकल्पात, तर मी जर एखादा संकल्प केला आणि त्या संकल्पामध्ये मी चार बाहुली मांडली आणि त्याचं काहीतरी खेळ खेळत बसले, त्या बाहुल्यांना काही काही राईटच उरत नाही, की मी स्वयंपाक का करू. तो खेळ जो मांडला असेल मी भातुकलीचा, त्याच्यामध्ये ते बाहुला बाहुली म्हणू नाही शकत, की मी का असं करायचं, त्यांनी का असं केलं, मग मला हे नाही मिळालं. मी म्हणेन हा माझा खेळ आहे, मी तुम्हाला भावलं म्हणून वापरलंय. ह्याच्यामध्ये काय बहीण भाऊ म्हणून मी तुम्हाला रोल दिलेला आहे. अगदी असाच त्याचा खेळ चालू आहे. आपल्या सगळ्यांना कठपुतल्या बनवून तो खेळतो आहे. बाहुली म्हणून आपल्याला यूज करतो आहे. आणि त्याच्या मर्जीनं, त्याच्या इच्छेने तो चालला आहे. तो कसा आहे, तर मागच्या श्लोकामध्ये योग निद्रेत असलेला वर्णन केलेलं आहे, की तो योग निद्रेमध्ये आहे. तर आता काही कल्पना पण नाही, अकर्तेपणाने तो योग निद्रेमध्ये आहे. आणि सगळा खेळ सृष्टीचा, युनिवर्सचा पूर्णपणे चालू आहे. आकाराच्या मेळे होनी साकार म्हणजे संगतीनं. आकार मेळे म्हणजे संगतीनं. प्रत्येकाचा एक, कोणी जाडा माणूस, कोणी पतला माणूस, कोणी उंच, कोणी बुटका, कोणी काय तर कोणी काय, कोणी काळा, कोणी गोरा, असे वेगळे 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 आकार, रंग, रूप, सगळे जाती पाती सगळं त्यांनी दुनियाभर. प्राणी, कोणी जनावर, कोणी किडा किडा मुंगी, अशा पद्धतीनं वेगळे वेगळ्या आकारांनी हा सगळा खेळ रचला आहे. आणि पूर्ण तो घडत आहे आणि तो सगळ्याला सांभाळत आहे. कसा, तर त्यांनी परब्रह्मन म्हणून जी एनर्जी आहे ती दोन ह्याच्यामध्ये स्प्लिट झाली. एक आहे ईश्वर आणि एक आहे ती शक्ती.
शक्ती जी आहे, आपल्याला हे सगळं माहितीच आहे, मी नवीन काहीच सांगत नाहीये. शक्ती ही पूर्णपणे या सृष्टीमध्ये व्याप्त होऊन तिनं हे चराचर उभं केलेलं आहे. हे युनिवर्स मध्ये शक्तीची पूर्ण माया रूपानं ती व्याप्त आहे. आणि ईश्वर जो आहे तो आपल्या आत्म्याच्या रूपामध्ये सगळ्यांमध्ये मौजूद आहे. आणि म्हणून ऍक्च्युली आपल्या आतमधली असलेली ईश्वराची अवस्था म्हणजे आत्मा हा परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि हा जो आपल्या आतली जी शक्ती आहे, शरीरातली जी कुंडलिनी, ती आहे दैवी शक्ती, जी देवीचं शक्ती स्वरूप आहे. आणि त्यांचं मिलन आणि त्यांचा तो एकत्र येण्याचा हे असं प्रत्येक जीवामध्ये ते दोघ जण मौजूद आहेत. आणि मग आता हे सगळं केल्यानंतर मला तरी असा स्वतःला प्रश्न पडतो, जेव्हा मी असा अभ्यास करत असते, आपण हे वाचत असतो, तेव्हा जे काही घटना घडत असतात, म्हणजे मंगळवार गुरुवार आपले सेशन चालू असतात, त्यामध्ये जे काही जीवनामध्ये घटना घडत असतात किंवा काय काय चालू असतं, हे जेव्हा वाचतो आपण तेव्हा मला पहिला सगळ्यात प्रश्न पडतो की हे आत्ता सकाळी आपण विचार करत होतो त्याचा इथे काय बेस उरला. जर ईश्वर सर्व प्रकारे आपल्यामध्ये व्याप्त आहे आणि सगळा त्याचा संचार चालू आहे, त्याच्या डिव्हाइन प्लॅन प्रमाणे सगळं चालू आहे आणि त्याच्या खेळाचा हा भाग आहे, तर आपल्या वैयक्तिक विचारांचा, निर्णयांचा आणि काही गोष्टींचा इथे काही फरकच नाही पडत आहे आणि रोलच नाही आहे, असं कुठेतरी मनात येऊन जातं. आणि ते कुठेतरी सत्य पण आहे. परी त्या प्रभूचे निराकारपण होईना मलिन कदाकाळी. आता आपण बघतो दारुडा आहे, त्याच्यामध्येही तोच आहे. चोऱ्या माऱ्या करणारा आहे. आता काल परवा ते एक केस झाली, ते दोघ जण, जे युपीतली केस, जे त्यांना मारून टाकलं, आता त्यांच्यासारख्या शरीरांमध्ये पण तोच आहे. एखाद्या संताच्या शरीरामध्ये पण तोच आहे. मग आपल्याला वाटतं की अरे ह्यानी असं वागून आत्मा मलिन झाला. आणि कोणीतरी चांगलं कर्म केलं, संत स्थितीतला जो आहे त्यांनी आत्मा हा उजाळला गेला, आ- उत्तमरित्या तो प्रकाशमान झाला किंवा त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये जाऊन पोचला, असं आपण म्हणू. पण ऍक्च्युली त्या परमात्म्याला त्याचं कुठलेही डाग लागत नाही. चोरी करणाऱ्याच्या ह्यानी त्याला काही दाग लागत नाही, किंवा कोणी संतांनी हे केली म्हणून, साधना करून पुढे प्रगती झाली म्हणून काही त्याला काही विशेष फरक पडत नाही. कारण मुळात त्यांनी जस्ट एक ड्रॉप सारखा प्रत्येकामध्ये टाकलेला आहे आणि तो टाकून तो पुन्हा परिपूर्ण तिथे बसलेला आहे. असं नाही की त्यांनी सगळे पीसेस मध्ये डिस्ट्रीब्यूट करून एनर्जीला तो एम्प्टी झालेला आहे, तसंही नाही आहे. तो पुन्हा तिथे मौजूद आहे त्याच्या स्थितीमध्ये. जी योगनिद्रेमध्ये बसलेला परब्रह्मन तिथेच आहे. आणि त्याचा एक अंश म्हणून आपण जो रेप्लिका बनली आपली, ती सुद्धा इथे आहे आणि तो सुद्धा तिथे आहे. म्हणजे किती अद्भुत ही सगळी गोष्ट आहे, ही विचार करण्यासारखी आहे. खरंच म्हणजे ती एनर्जी ही न संपणारी आहे. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं की चिरंतन, त्याला एंड नाहीये, ते मरत नाही, संपत नाही, कटत नाही, फटत नाही, काही होत नाही. ती एनर्जी इतकी पॉवरफुल आहे की ती परिपूर्ण आहे, त्याला मोजमापच नाहीये काही. परी त्या प्रभूचे निराकारपण होईना मलिन कदाकाळी, तोची सृजी पाळी आणिक संहारी ऐसे चराचरी बोलिती जय. आता जेव्हा त्यांनी या महायुद्धामध्ये जेव्हा दर्शन दिलं त्याला, विश्वदर्शन, तर ते त्यांनी बघितलं की एका तोंडातनं जन्म निघतायत, एका हातातनं, एका साईडनं, आणि एका ह्याच्यातनं तो सगळ्यांना काय म्हणतो आपण, ग्रहण करतोय. सगळे आत्मे असे जाऊन त्याच्यात एकरूप होऊन जातात आहेत, मरतायत लोक आणि एकीकडनं जन्मतायत. तर म्हणजे सगळं हे संहारही तोच करतोय. तेच त्या अभंगात म्हटलेलं आहे, गोरा कुंभारच्या त्या मूवी मध्ये, की तूच भांडी बनवतोस, तूच वेगळे वेगळे आकार देतो, कोणी छोटं, कोणी मोठं, कोणी जास्त आकाराचं, जास्त खोलीचं, आणि तूच मोडतोस आणि तूच तोडतोस, सगळं करणारा तूच.
तोची सृजी पाळी, तोच करतोय सगळं. सृजन सगळ्या सृष्टीचं, तिन्ही लोकाचं तोच करतोय. आणि संहारही तोच घडवतोय. म्हणजे जेव्हा असे हे होतात, म्हणजे आता इवन कोविड, कोरोना जो आलेला आहे, तो म्हटला जातो की ती दैवी शक्ती आहे, असं म्हटलं जातं. की ती दैवी शक्ती आहे आणि ती बॅलन्स मेंटेन करायला आलेली आहे. त्यामुळे जे जात आहेत त्या रोगामध्ये, जे जितके सोल डिपार्ट झाले, त्यांना त्यांच्या एका सर्टन लेवलला त्यांनी क्रॉस करून आता ते पुन्हा इन्कारनेट होतील, हा त्याच्या प्रोसेसचा पार्ट आहे. त्यामुळे एवढं जेव्हा ज्ञान येतं ना, कळायला लागतात गोष्टी, तेव्हा दुःख करणं या कॉन्सेप्टला काही अर्थ उरत नाही. विचार करून पाहिल्यानंतर लक्षात येतं आपल्याला. पण जेव्हा आपण मटेरियल, म्हणजे आता मी थोडस वेगळ्या लेवलवर जाऊन सांगते की आपण सगळे माणसं आहोत ना, ती ग्रॉस एनर्जी आहे. ग्रॉस म्हणजे जड, जडातली आहे. आणि जेव्हा आपण इंटेन्स स्टडी करतो आणि जेव्हा आपलं अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं, तेव्हा आपण सटल प्लेनवर शिफ्ट होतो. अंडरस्टँडिंगमुळे आपली एनर्जी शिफ्टिंग होतं. आणि जेवढं आपण अगदी परिवार, फॅमिली, नातेवाईक, मुलं बाळ, प्रॉपर्टी आणि या गोष्टी तर बाहेरच्या झाल्या, पण इमिजिएट आपली अटॅचमेंट लिव्हिंग बिंगशी असते. आपल्या फॅमिली मेंबर, जिवंत माणसं असतात घरात, त्यांच्याशी आपण फार अटॅच्ड असतो. तर ही जी इमोशन्स आहेत ना, इमोशन्स अँड थॉट्स, दे आर व्हेरी ग्रॉस. ग्रॉस म्हणजे जड, जड आहेत ते. आणि त्याच्याने आपण बांधले राहतो. पण जेव्हा अशा पद्धतीचा आध्यात्मिक अभ्यास सुरू करतो आणि त्या आध्यात्मिक अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये जेव्हा विचार बदलायला लागतात की अरे हा, हे काय आहे, ते काय आहे, मग कधी कधी मग आपण काय करतो, हे एकीकडे आपलं चालू असतं पण काही प्रश्न मनात निर्माण होतात, म्हणून आपण दुसरीकडे दुसरं काहीतरी आपल्या समोर येतं. पण एखादा दुसरा ग्रंथ, दुसरी चर्चा, किंवा दुसरा एखादा ग्रुप किंवा माणसं आपल्याला भेटतात आणि आपण आणखीन काहीतरी, आणखीन खोलात शिरायला लागतो अभ्यासाच्या विषयाच्या, या आध्यात्मिक विषयांच्या. आणि मग तिथे जाऊन आपल्याला आणखीन आपले लेयर्स ओपन होतात. म्हणजे काय, ज्ञानाचं कसं आहे ना, मी थोडस वेगळं बोलतेय इथे, की ज्ञान हे जेवढं जेवढं तुम्ही मिळवत जाताना, ते कमळाच्या पाकळ्या जशा उमलत जाव्या, तसं आपल्याला ना उमलत जातो, आपण ओपन होत जातो, आपल्या डायमेन्शन्स ओपन होत जातात. आणि त्याच्यानी जी आपली एनर्जी बॉडी आहे, म्हणजे इन्क्लुडिंग फिजिकल बॉडी, म्हणजे आपलं हे जड शरीर आहे हाडामासाचं, त्याच्यापासून आपली इद्रिक बॉडी, म्हणजे ज्याच्यामध्ये चक्रस वगैरे आहेत आपल्या, आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र, ही सगळी चक्र, त्याला इद्रिक बॉडी म्हणतात. ते इद्रिक बॉडी, मेरिडियन्स म्हणजे नाड्या, प्लस आपली इमोशनल बॉडी, ऍस्ट्रल बॉडी, म्हणजे इमोशनल ऍस्ट्रल एकच, म्हणजे सूक्ष्म शरीर. त्याच्यानंतर आपली मेंटल बॉडी, कॉझल बॉडी, कारण शरीर जे आहे ते, या सगळ्या शरीरांमध्ये, देहाच्या प्रकारांमध्ये, एनर्जी बॉडीज मध्ये त्या डायमेन्शन्स ओपन होण्याने चेंजेस येत जातात. आणि मग जरी आपण शरीरात असलो, या प्रपंचात असलो, सृष्टीमध्ये आपल्या घरादारात असलो, नातेवाईकांमध्ये असलो, तरी आपली एनर्जी जड राहिलेली नसते, ग्रॉस नसते. ती शिफ्ट होते आणि ती सटल कडे जायला लागते, सेमी सटल, सटल कडे जायला लागते, म्हणजे सूक्ष्माकडे. आणि म्हणजे काय की प्युरिफिकेशन होतं. म्हणजे मला सांगायचं आहे की आता एखादं, आता पावसाळा येतो तेव्हा असं चिखल असतो एकीकडे, तो चिखल एका ग्लासमध्ये भरला आणि थोडस चिखल, चमचाभर चिखल टाकलेलं पाणी एका ग्लासमध्ये घेतलं दुसऱ्या, आणि तिसऱ्यामध्ये नळाचं पाणी स्वच्छ घेतलं, तर फरक कळतोय तुम्हाला मी काय सांगते, की एकामध्ये जड असलेला चिखल, म्हणजे पूर्णपणे माती घट्ट असलेला चिखल, दुसऱ्यामध्ये कळतंय की पाणी पण आहे, ट्रान्सपरन्सी थोडी बहुत आलेली आहे, आणि त्याच्यामधले धुलीकण म्हणजे ते चिखलाचे कण पण दिसतायत, ही मीडियम अवस्था. आणि सगळ्यात सटल अवस्था म्हणजे ट्रान्सपरंट नळाचं किंवा फिल्टरचं पाणी.
आणि त्याच्यात जर माती पडली तर ती अगदी दिसेल, हा कण इथे, तो कण तिथे, तो कण तिथे. आपण म्हणू अरे नाही, तळात थोडी माती आहे, याच्यात पाण्याची माती थोडी बसली आहे खाली, म्हणजे ती इतकी विजिबल होते. म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे मी अगदी प्रॅक्टिकली समजावून सांगते की आपला ऑरा, आपली एनर्जी बॉडी कशी शुद्ध होत जाते. की पहिले आपण जेव्हा नात्यात ह्याच्यात त्याच्यात गुरफटलेले असतो तेव्हा ते चिखलासारखी आपली जड अवस्था असते. आणि म्हणून जसं जसं विचार बदलतात, ज्ञान वाढत जातं आणि बऱ्याच गोष्टी कळत जातात. आपण कोण आहे, समोरचा कोण आहे, आत्मा काय करत असतो, परमात्मा कोण आहे, परब्रह्म काय आहे, सुप्रीम परब्रह्मन काय आहे, आणि मग तो आणि आपण कसे कनेक्टेड आहोत, किंवा ही सृष्टी काय आहे, हे सगळं काय चालू आहे, हे कोण करतंय, कशामुळे होतंय, मग ह्याचं त्याला काही वाटत नाही का, तो हे का करतोय. हे सगळ्यांच्या प्रश्नांची जेव्हा आपण उत्तर हळूहळू हळू शोधत जातो तेव्हा तो कुठेतरी आपला ग्लास सेकंड लेवलचा होतो. आणि जेव्हा या सगळ्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये आपण ते उतरवायला लागतो, की जेव्हा आत्म्याच्या भूमिकेत जगणं, स्वतःला आत्मा म्हणून बघणं, दुसऱ्याला आत्मा म्हणून बघणं, आणि घडणाऱ्या घटनांचं विचार जास्त न करणं, स्थिरता येणं, स्थितप्रज्ञ अवस्था येणं, हे म्हणजे कुठेतरी तिसरा ग्लास जो आहे स्वच्छ पाण्याचा, तो असतो. आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे इतकं प्युरिफिकेशन व्हायला फार वेळ लागतो की त्याच्यात एक कण पण नाही. आणि ती अवस्था असते परत न येण्याची, म्हणजे ते निर्बीज होण्याची जी अवस्था असते सोलची, की त्याच्यामध्ये पुन्हा जन्म घेण्याची अवस्था, काही कारण उरत नाही, ती ती हायर प्युरिफिकेशन स्टेट, ती अत्यंत वरच्या लेवलवर आहे. पण हा तिसरा ग्लास कुठेतरी असा आपला तयार होतो. आणि म्हणून आता ह्याच्या पुढचं सांगते, तेही थोडं क्लिष्ट आहे पण मी सोपं करून सांगते की तुम्हाला फरक कळेल. आता मातीत, चिखलामध्ये मी आणखीन 2 चमचे चिखल त्या ग्लासमध्ये आणून टाकला तर काही फरक नाही कळणार आहे, की याच्या चिखलात चिखल पडला, हा थोडा वाढला, एवढंच कळेल. पण जास्त काही चेंजेस दिसत नाहीत. तेच थोडासा जो मधला ग्लास आहे ज्याच्यामध्ये 2 चमचे चिखल मिसळला होता, त्याच्यामध्ये जर चिखल आणखीन 1 चमचा टाकला तर थोडं डार्कनेस आलेला कळेल. पण तरी तो व्हिजिबल असेल, पहिल्या ग्लासमध्ये व्हिजिबल नाहीये. चिखलात चिखल पडला काहीच फरक नाही पडत, दुसऱ्यामध्ये हलका व्हिजिबल होतो. म्हणजे काय की कळतंय की अरे हा, थोडस काळपटपणा वाढला, पाण्याचं चॉकलेटी जास्त झालं, थोडं जास्त घाण झालं पाणी. आणि तिसऱ्यात जर 2 कण जरी टाकले तर इमिजिएट दिसेल. असा फरक आपल्या एनर्जी बॉडीमध्ये होतो. आता मी हे उदाहरण का दिलं, की जेव्हा प्रापंचिक असतात अगदी लडबडलेलेच, म्हणजे चिखल वापरलाय ना आपण कॉन्सेप्ट म्हणून, म्हणून लडबडलेले शब्द येईल, की अगदीच अगदी अगदी हे झालेले असतात ते, म्हणजे अगदी तुझ्याशिवाय मी नाही, माझ्याशिवाय तू नाही, इतके ते नात्यांमध्ये याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय आहे की निगेटिव्ह इमोशन्स किंवा कोणी काही केलं तरी काही फारसा फरक पडत नाही, त्या एनर्जी बॉडीजना काही फारसा फरक पडत नाही, किंवा काही संकट म्हणजे झेलावं नाही लागत, म्हणजे त्या एनर्जी बॉडीज ना असर नाही होत काही. तेच थोडं प्युरिफिकेशन व्हायला लागलं की दृष्ट पटकन लागणं, किंवा दृष्ट दृष्ट तरी खूपच म्हणजे मटेरियल वर्ल्ड मधला भाग आहे. पण म्हणजे सायकिक कंटॅमिनेशन म्हणतो आपण, जेवढं प्युरिफिकेशन वाढत जातं तेवढं निगेटिव्ह एनर्जीच्या लोकांमध्ये आपण बसू नाही शकत. म्हणजे मधला जो कंडिशन मधला माणूस आहे तो जर ती एखादी बाई आहे समजा, ती हळूहळू ज्ञान मिळवतीये, वाचतीये, करते ते करते, पण ती अगदीच त्या पहिल्या कॅटेगरीच्या लोकांमध्ये जाऊन बसली की अगदीच घरचंच अगदी बोलतात ते तशा, तर तिथे ना ते मॅच नाही होत ती एनर्जी, म्हणजे त्या बाईला तिथून उठून निघून जावं वाटेल, किंवा कदाचित त्या बसण्याने सुद्धा तिला काही संसर्ग, स्पष्ट भाषेत कंटॅमिनेशन एनर्जीचं होतं. आणखीन स्वच्छ जास्त झाल्यानंतर तर इतकी अवस्था होते की प्युरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ती मॅचच होत नाही एनर्जी व्हायब्रेशन्स. म्हणजे एखाद्या प्रापंचिकाची एनर्जी व्हायब्रेशन, कारण आपली बॉडी व्हायब्रेट करत असते ज्या प्रकारची एनर्जी आहे. थोडस मी कठीण सांगतेय पण मला हे बोलावं लागेल, आणि मला हे कुठेतरी हे आता समजावावं लागेल. ह्या गोष्टी आहेत त्या हळूहळू इथे रिलेट होतील, म्हणजे जेव्हा आपण वाचत जाऊ पुढचं तेव्हा मग अर्थ लागतील, म्हणून मी हे सगळं
माहिती नाही, फ्लो मध्ये आहे म्हणून मी बोलतेय की जेव्हा आपण प्युरिफाय होत जातो तेव्हा आपली एनर्जी मॅच नाही करत. आणि म्हणून मागच्या वेळेला मी एक्झाम्पल दिलं होतं की एका माझ्या मैत्रीण आणि कम पेशंट माझी, की मी तिला म्हणलं की काही काळानंतर तुझं माझं नातं असंच राहील असं नाही, आणि कर्मबंधनं सुटतात, हे आपला विषय होता तेव्हा. तर तसं व्हायला लागतं, कारण तुमची आणि त्या व्यक्तीची व्हायब्रेशन्स मॅच नाही होत, एनर्जी फील्ड मॅच नाही होत, तर तुम्ही डील नाही करू शकत. त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये ती बाई जाऊ नाही शकणार. मग कुठेतरी ना नको वाटायला लागतं, शी नको तिथे जायला, मला आवडत नाही आजकाल, मला ह्या लोकांमध्ये मिक्स व्हायला नाही आवडत, मला तिथे जावं नाही वाटत, मला असं वाटतं की मी नाही, मी अभंग ऐकावा किंवा एखादं भजन मंडळी आहे त्यांना मी जॉईन करावं. असे बदल विचारांमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये आणि वागण्यामध्ये मनुष्याच्या यायला लागतात. आणि ते आहे प्युरिफिकेशनच्या स्टेजेस. आणि अशा पद्धतीनं जेव्हा प्युरिफाय होत जातो आणि इंटेन्स प्युरिफिकेशन जर तुमचं चालू असेल सायमल्टेनियसली साधनेच्या ह्याच्यातनं, जसं आमच्या ह्याच्यात आम्हाला देतात अर्ह्याटिक, अर्ह्याटिक म्हणजे अर्हत, अर्हत म्हणजे परमहंस. आणि परमहंस बनण्यासाठीचं जे एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्युरिफिकेशन प्रोसेसेस दिलेल्या आहेत आणि त्या कराव्या लागतात. आणि ते करताना कुठेतरी इतकं इंटेन्स प्युरिफाय होत जातो डिसिपल, की तो डील नाही करू शकत अशा सिच्युएशन मध्ये. मग तो सेपरेट होतो आणि त्याची साधना मग त्या पद्धतीनं इंटेन्स साधना सुरू होते. तर हा सगळा आध्यात्मिक प्रवास आहे, हा इंटेन्शनली कोणीही करू नाही शकत. म्हणजे उद्या मी म्हंटल मी असं होईन, किंवा आपणही कोणी म्हंटल तर नाही होऊ शकत. तो सोलचा जर्नी आहे आणि त्याचं घाबरण्याचंही कारण नसतं की अरे बापरे मग आता माझं सगळं सुटणार, असंही नाही. आता मी सुद्धा माझ्या फॅमिली बरोबर राहते, सगळं चालू आहे, प्रपंचात आहे, समाजात वावरतो, पण तरी एका सर्टन लेवलच्या ग्रुपमध्ये नाही जाऊ शकत, मिक्सअप नाही होऊ शकत, तिथे ऍडजस्ट नाही होऊ शकत. कारण का, तर तो एनर्जी बॉडी खूप प्युरिफाय होत 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 आपण पुढे पुढे जातो. आणि हा हा जो सांगितला 3 ग्लासचा जर्नी, हा एका लाईफ टाइमचा नाही आहे, हा अनंत जन्मांचा जर्नी आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज किंवा गोरा कुंभार किंवा सगळे आपले संत सतत म्हणत आले की 84 कोटी जन्मांनंतर आपल्याला मनुष्य जन्म आल्यानंतर जेव्हा अशी संधी मिळते तेव्हा ती व्यर्थ गमावू नका. त्याचं कारण असं की आता ह्या जन्मात यायच्या आधी सुद्धा मी अनेक मनुष्य जन्म घेतलेले आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेतलेले आहेत, आणि तेथे तिथे मी दरवेळेस एफर्ट टाकलेला आहे. आणि जर आज मी एफर्ट त्याच्या पुढच्या स्टेपचा घेणार नाही तर माझे ते सगळे जन्म आणि हे इन्कारनेशन वेस्ट होईल. आणि म्हणून हळूहळू आत्मा प्रगती करत असतो आणि हे बाय डिफॉल्ट आपोआप घडत असतं. आपण नसतं काही करत, म्हणजे व्यक्ती म्हणून आपण काहीही करत नसतो. तो आत्म्याचा जर्नी आहे, सोलचा जर्नी आहे. हे मी नेहमी सांगते की सोल जर्नीवर येत असतो आणि तो ठरवून येतो की ह्या जन्मात तो काय प्रगती करणार. कारण अल्टिमेटली त्याला ते ज्ञान घेऊन वापस त्या मागच्या वेळेला मी जो कॉन्सेप्ट समजावला होता हायर सोलचा, त्याच्यात ते ज्ञान टाकायचं असतं की हो या जन्मात येऊन तो आर्किटेक्चर आणि याचं त्याचं आणि बरंच काय काय नॉलेज घेऊन गेला, मग आता काय राहिलं नाही, आता अमुक राहिलं, आता गाणं शिकायचं राहिलं, मग तो परत गाणं शिकायच्या इंटेन्शननी येतो. तर असं पद्धतीनं पूर्ण ज्ञान संपूर्ण जोपर्यंत तो हायर सोल होत नाही तोपर्यंत इन्कारनेशन्स होत राहतात. तर हा आत्म्याचा जर्नी आहे, त्याला आपण काहीही थांबवायचं नाही, त्याचा जसा फ्लो आहे. आणि म्हणून काही पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं की फ्लो मध्ये जगा, जसा फ्लो असेल तसं जगा, जसं जसं आत्मा नेईल तसं जगा. पहा कुठे जातोय, काय करतोय, काय करावं वाटतंय ते करायचं. म्हणजे कधी कधी असं होतं की खूप काहीतरी इंटरेस्टनी आपण करतो, म्हणजे इवन माझंच होतंय, आता मी इतके इंटरेस्टनी आर्टिस्ट झाले, पण आज कुठेतरी माझं मन त्याच्यात इतकं रमत नाहीये. कारण कदाचित मला असा अंदाज की जे करायला म्हणून इंटेन्शननी आलेला होता तो एरिया माझा फुलफिल झालेला आहे. आणि आता म्हणून मला त्याच्यात इतकं मन नाही रमत आहे जितकं मी पॅशनेटली एज्युकेशन घेताना मी जेवढं हे करताना केलं. तर
अशा पद्धतीनं काही गोष्टी सुटतात पण लाईफमध्ये, की आता करावं नाही वाटत. पूर्वी करत होतो असं आपल्याला लोकांना बोलताना आपण पाहतो, किंवा कदाचित आपल्याबद्दलही आपल्याला असे अनुभव होतात, की काही एका पर्टिक्युलर टाइम नंतर आपल्याला ती अमुक गोष्ट ऍक्टिव्हिटी करावी नाही वाटत, कारण आत्मा तृप्त झाला त्या ऍक्टिव्हिटीतनं. आता त्याला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही, मग त्याला कुठे आहे, मग तो फ्लो बघायचा आणि त्याप्रमाणे सहज स्थिती आत्म्याला द्यायची. आपलं काम ते आहे. आपण देहबुद्धीमध्ये ती देहबुद्धी त्याला सुटेबल करून द्यायची, जेणेकरून आत्मारूढ होऊन, आत्मा पुढे होऊन तो त्याचा अनुभव पूर्ण करेल आणि संतुष्ट पद्धतीनं वर जाईल. एवढं आपण करू शकतो, हे आपल्या हातात आहे. तर हे थोडस ऑफ ट्रॅक या श्लोकापेक्षा वेगळं थोडं, माहिती नाही, मला शेअर करावं वाटलं आणि माझ्याकडनं ते आत्ताच झालं. तोची सृजी पाळी आणिक संहारी, ऐसे चराचरी बोलिती जे, ते तो सर्वथैव केवळ अज्ञान, तत्वता तू जाण धनुर्धरा. ज्ञानेन तू तदज्ञानम येषां नाशीतमात्मनः, तेषामादित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम. तुटे ते अज्ञान समूळ ज्या वेळी, एक मिनिट. तुटे ते अज्ञान समूळ ज्या वेळी, भ्रांतीची काजळी फिटे तेव्हा, नष्ट होता भ्रांती मग ईश्वराचे अकर्तृत्व स्वाचे प्रकटते. आता इथे तेच सांगितलंय, की जेव्हा अज्ञान तुटतं, अज्ञानाचा संग तुटतो, म्हणजे काय, की पहिल्या चिखलाचा ग्लास मधनं जेव्हा प्युरिफिकेशन होऊन थोडी थोडी माती उरते आणि आणखीन कमी माती होऊन स्वच्छ पाणी व्हायला लागतं, हे म्हणजे अज्ञान तुटणं. चिखल म्हणजे अज्ञान. प्रपंचामध्ये आपण जेव्हा अगदी हे झालेले असतो, मर्ज म्हणजे अगदी एकदम लडबडल्यासारखे, ते म्हणजे पूर्ण अज्ञान आहे. पण जेव्हा जेव्हा ही काजळी हटायला लागते आपल्या बुद्धीवरची, भ्रांतीची, भ्रमाची, की सत्य काय ते कळायला लागतं, तेव्हा मग काय होतं, नष्ट होता भ्रांती मग ईश्वराचे अकर्तृत्व साचे प्रकटते. मग अशीच मी सांगितलंय सगळं. आता मला कळलं की मी हे सगळं का बोलले, की ईश्वराचं अकर्तृत्व कसं आहे ते आपल्याला कळायला लागतं. मग आपला किती रोल आहे, आपण कोण आहे, कोणाची सत्ता आहे, कोणाची सृष्टी आहे, कोण चालवतो आहे आणि कसा चालवतो आहे, हे सगळं जेव्हा त्याचं अकर्तृत्व म्हणजे तो करूनही अकर्ता आहे, हे जेव्हा सगळं कळायला लागतं, तेव्हा सगळा भ्रम दूर होतो. ऐशापरी एक ईश्वर अकर्ता, ऐसे जरी चित्ता मानवले, तरी तोच मी, हे स्वभावता साच सर्वथा आधीच आहे सिद्ध. ऐसा हा विवेक प्रकटता चित्ती, तयात्री जगती भेद कैचा. तर जरी हा फरक कळला की तो परमात्मा आहे, तो चालवतोय, पण पुन्हा एक कळायचं राहतं, की तोच मी आहे. तो जो सत्ता चालवतोय, जो अकर्ता आहे, आणि मी डायरेक्ट तो आहे, हे जेव्हा कळतं, तेव्हा जास्त पाणी स्वच्छ होतं. तिथे घाण उरत नाही, ती टोटली कमी व्हायला लागते. आणि मग उरते कोणती घाण, कुठले मातीचे कण उरतात, तर पूर्वजन्मांचे जे संस्कार आत्म्यावर असतात, अनुभवांचे, थॉट, इमोशन्स, फिलिंग्स आणि एक्सपिरियन्स, प्रिव्हियस इन्कारनेशन्सचा, जन्मांचा आत्म्याने जो अनुभवलेला असतो, त्याच्यामुळे थोडीशी कण, कचरा आपल्या आत्म्यासोबत राहिलेला असतो, तो तो मातीतला थोडा थोडा कचरा, जो प्युरिफिकेशनच्या थर्ड लेवलचा जो ग्लास आहे, तो कचरा कोणता, तोही मी सांगितला, तो संस्कारांचा उरतो. म्हणजे काय, तर तेही मी तुम्हाला सांगते, की आता समजा प्रिव्हियस इन्कारनेशन मध्ये एखादा पेनफुल एक्सपिरियन्स माझ्याजवळ जर असेल, तर कुठेतरी ते दुःखाची एनर्जी, सॅडनेस, इमोशन्सचं कुठेतरी ब्लॉकेज म्हणतो आपण, म्हणजे रस्ता अडवणार बोल्डर सारखा असा एखादा, हे, तो अडून बसलेला असतो, तो काढावा लागतो. आणि तो निघतो कशाने, तो असा नाही निघत, म्हणजे माझ्या किंवा हा दुसरा एक एक्झाम्पल देते, की काही लोकांना बघा पाण्याची भीती वाटते,
किंवा हाईटची भीती वाटते, किंवा म्हणजे त्याला आपण फोबिया म्हणतो. आता हा फोबिया कुठून असतो? तो काही लहानपणी पडलेला नसतो की त्याला हाईटची भीती बसावी, किंवा लिफ्टची भीती वाटते, किंवा पाण्यात काही कोणी डुबलेलं नसतं. ती पूर्वजन्माची भीती असते. पूर्वजन्मी जेव्हा तो पाण्यात वाहून मृत्यू झाला, किंवा पाण्यात पडल्याचा ट्रॉमा असेल अनुभवलेला, तर ती ट्रॉमाची एनर्जी सोल बरोबर कंटिन्यू होते, आणि पुढच्या जन्मामध्ये त्या पद्धतीची, त्या वस्तूची भीती, त्या एक्सपिरियन्सची भीती त्या आत्म्याला राहते. आणि मग ते केसेस आपल्याला बघायला मिळतात की हे काय म्हणतो आपण, फोबिया म्हणतो त्याला. तर आता हा फोबिया जाईल कसा? तर तो एनर्जी बॉडीतनं ती एनर्जी रिमूव्ह करावी लागते. आणि ती रिमूव्ह करण्याची मेथड म्हणजे मोठे मोठे गुरु, म्हणजे आता माहिती नाही कुठल्या स्कूल्स मधनं देतात, पण आर्हॅटिक योगामध्ये ते टूल्स दिलेले आहेत की एनर्जी बॉडी मधनं, मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी मधनं हे रिमूव्ह कसे करायचे. आणि म्हणून अर्हॅटिक योगा प्रॅक्टिस खूप पॉवरफुल आहे, आणि म्हणून ती परमहंस स्थितीची नेणारी आहे, म्हणजे त्याच्या स्टेप्स चढवणारी आहे. आणि त्याच्यामध्ये ते सोल आत्म्यावरचे संस्कार जे आहेत ते संस्कारांना पुसता येतं. आणि ते पुसले की ती प्युरिफिकेशन होत स्वच्छ पाण्याकडे तो सोल जातो. तर हा सगळा मी जर्नी सांगितला आत्म्याचा. आता इथे आपण बघू, तरी तोच मी स्वभाव तसाच सर्वथा आधीच आहे सिद्ध. मी तोच आहे, आणि मी प्रत्यक्ष सिद्ध परमात्मा आहे, आणि मी त्याचा अंश आहे, हे जेव्हा कळतं तेव्हा हे जे राहिलेले कण जे असतात ना, तेही हळूहळू हळूहळू इरेज व्हायला लागतात, पुसले जातात. ऐसा हा विवेक प्रकटता चित्ती, तयात्री जगती भेद कैसा. अशा आत्म्याला जेव्हा हा विवेक सुचतो, ही बुद्धी होते की मी तोच आहे, मी वेगळा नाही आहे, मी त्याचाच अंश आहे, त्या सूर्याचा मी किरण आहे जो पृथ्वीवर पडलेला आहे. मग त्याच्याबरोबर कोणी बरोबरी करू शकत नाही. साऱ्या जगामध्ये त्याच्याशी कोणी त्याला हे करू शकत नाही. इतकं त्याचं प्युरिफिकेशन होऊन तो आत्मा असा दिव्य होतो. आणि ते तेज त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात दिसायला लागतं, बोलण्यात, चालण्यात, भाषेत, चेहऱ्यावर, हावभावांमध्ये. आणि पूर्ण एक दिव्यता त्या कॅरेक्टरला येते, त्या व्यक्तीला येते. स्वानुभवे मग तया लागी पाहे, सारे विश्वची हे मुक्त दिसे. आणि मग त्याला कोणी बंधनात असल्याचं दिसत नाही, कारण त्याला दिसतं अरे तो मी आहे, बाजूचाही तोच आहे. म्हणजे एकाच सूर्याची किरणं भांडतात का एकमेकांशी? नाही भांडत. रोज उगवतो सूर्य, करोडो किरणं पृथ्वीवर पडतात, पुन्हा तो पलीकडे जातो, पृथ्वी वळते, तिकडे पडतात. काही फरक पडत नाही त्या किरणांना. तशी अवस्था होते त्या आत्म्याची, म्हणजे माणसाची. स्वानुभवे मग, स्वतः हे अनुभवल्यानंतर त्याला सगळीकडे तेच दिसतं. त्या लागी पाहे सारे विश्वची हे मुक्त दिसे. कोणी बांधलेला नाहीये, प्रत्येक जण मुक्त आहे, त्याला कोणी कोणी कोणाला बांधलेलं नाहीये. पूर्व दिशेची या मंदिरात भली, होताची दिवाळी सूर्योदये. हे बघा सेम उदाहरण आहे, कमाल आहे. सर्व ही दिशांचा अंधार तात्काळ, सहजे सकळ दूर होय. अशा पद्धतीनं सर्व दिशांचा अंधार, म्हणजे सूर्य इकडे काय इकडे काय, काहीच फरक पडत नाही आपल्याला. आपल्याला लहान मुलांना वाटतं, आई आज छोटी मुलं असतात कारण त्यांना अज्ञान असतं, त्यांना हे माहिती नसतं. म्हणजे 5 वर्षाचं मूल म्हणा, शाळेत गेल्यानंतर कळतं की पृथ्वी अशी फिरते वगैरे सगळं. पण तोपर्यंत मुलांना असं वाटतं अरे काल सूर्य आला, आज आला, चंद्र आला, सूर्य गेला, मग चंद्र गेला, सूर्य आला. मग ते लपंडाव आणि अशा कविता वगैरे पण मग त्यांना गमतीशीर आपण सगळं सांगत असतो कथांमधनं वगैरे. पण जेव्हा शाळेत जायला लागतं, नाही काही सूर्य जात नसतो, पृथ्वी गोल फिरते, मग तो पलीकडे असतो, हे सगळं कळायला लागतं. म्हणजे काय की सूर्य कायम आहे, हे कळायला लागतं अल्टिमेटली मुलांना. आणि मग त्यांना कोणी फसवू नाही शकत. मग ते म्हणतात, मग ते आजकालची मुलं तर आणखीन हुशार असतात, ते म्हणतात नाही काही इथे नाही, आता अमेरिकेमध्ये सूर्य दिसतोय, त्याचं कारण आहे की ते असं असं झालेलं आहे, असं ते पृथ्वी फिरते, सायन्स आहे त्याच्या मागे.
असं सगळं कळायला लागतं. म्हणून सर्वही दिशांचा अंधार तात्काळ सहजे सकळ दूर होय. सगळा अंधकार दूर होतो. बुद्धीतला, विचारातला, वागण्यातला, मतीतला, सगळ्यातला, आत्म्यातला सुद्धा अंधार दूर होतो. कारण सगळं क्लॅरिटी येते पूर्ण. तद्बुद्ध्यस्तदात्मान तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्त्य पुरा पुनरावृत्तीं ज्ञान निर्धूत कल्मषः. तैसे सत्य ज्ञान व्यापक ते भले धुंडाळीत आले जया लागी. किती तयांची ती वर्णू समदृष्टी सांगपा किरीटी विशेषत्वे. आपुले स्वरूप ब्रह्मरूप जैसे देखती ते तैसे विश्वाचेही. मग आता तो मनुष्य कसा वागतो ह्याचं वर्णन केलेलं आहे, की ज्याला असं सगळा अंधकारच नष्ट झाला, सर्वत्र प्रकाशच प्रकाश दिसतो आहे, मग त्याची अवस्था काय असते आणि त्याची बुद्धी विचार कसे असतात. हे सत्य ज्ञान झाल्यानंतर जे व्यापक असलेलं आहे, सर्व व्याप्त असं ज्ञान त्याला झालेलं आहे. धुंडाळीत आले जया लागी. किती तयाची ती वर्णू समदृष्टी सांगपा किरीटी. मग त्याला सगळे समान वाटतात. मुंगी असो, डास असो, प्राणी असो, झाडं असो, फळं असो, नदी नाले असो, डोंगर दऱ्या असो, नाही तर माणूस असो, त्याला सगळीकडे ती समदृष्टी येते. एक समानता दिसते आणि ती म्हणजे वैश्विक शक्तीची, परब्रह्माची शक्ती सर्व ठिकाणी त्याला दिसते. आणि त्यामुळे त्याचं वागणं बोलणं सगळं बदलतं. आपुले स्वरूप ब्रह्मरूप जैसे देखती ते तैसे विश्वासेही. जसा मी ब्रह्मरूप आहे, हे सारं विश्वच ब्रह्ममय आहे, त्याच्याशिवाय कोणीही सेपरेट नाही हे कळायला लागतं. मग कसलं दुःख, कसलं हेवा दावा, कशाचं काय राहील, कुठल्या भावना आणि फिलिंग्स, इमोशन्स काही राहणारच नाही. किती उच्च स्थिती असेल. म्हणजे आता मी ग्रॉस आणि सटल, जड आणि सूक्ष्म ह्याच्यामधल्या सगळ्या स्टेजेस सांगितल्या, ग्लासचं पाणी सांगितलं. ते प्युरिफाय 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 होत 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 अशी अवस्था आल्यानंतर कुठलेही ग्रजेस नाही राहणार, कुठला राग नाही राहणार, पूर्वजन्माचा नाही, या जन्माचा नाही, सगळं साफ. दावावे बोलून ऐसे येथे काय असे गा आश्चर्य धनंजया. कौतुके ही भाग्य न देखे दैन्या ते विवेक भ्रांती ते नेणे जैसा. किंवा जैसा सूर्य न देखे स्वप्नीही वानगी ती पाही अंधाराची. वानगी म्हणजे वानगी कुठला पेज आहे? 107. हा, वानगी म्हणजे नमुना. किंवा जैसा सूर्य न देखे स्वप्नीही वानगी ती पाही अंधाराची. ना तरी अमृत आपुली या कानी मृत्यूची कहाणी ऐकेना. म्हणजे तिथे निगेटिव्हिटी किंवा कुठलीही निगेटिव्ह गोष्ट, नकारात्मकता अजिबात राहत नाही व्यक्तिमत्वामध्ये. कारण काय, की त्याला सर्वत्र एकच दिसतंय. आणि हा विवेक त्याच्यामध्ये जागृत झाल्यानं त्याच्या वागण्या बोलण्यातून ना तरी अमृत आपुलिया कानी मृत्यूची कहाणी ऐकेना. जो अमृत प्यायलेला असतो त्याला मृत्यू आणि त्याचं भय हे अक्षरशः स्पर्श सुद्धा करू शकत नाही. तिथे मृत्यूची कहाणी उरतच नाही. जिथे अमृत आहे, जिथे सूर्य आहे, तिथे अंधार असूच शकत नाही. असो हे स्वभावे शीतरश्मी जैसा संताप तो कैसा ओळखेना. शीतरश्मी म्हणजे त्याचा अर्थ इथे सांगितलाय चंद्र. तैसे आत्मज्ञानी जाहले ते पार्था नेणती सर्वथा भूती भेद. प्राणी मात्रात त्यांना भेद दिसत नाही. जसा शीतरश्मी म्हणजे चंद्र. चंद्र बघितल्यानंतर कोणाला संताप येईल का? नाही येऊ शकत. कारण चंद्र हा मुळात शांत, कूलनेस, कूल, पीसफुल, इनर पीस, कामनेस,
प्रतीक आहे. त्याच्याकडे बघितल्यावर राग सुद्धा शांत होईल कोणाचाही. पूर्णचंद्र जेव्हा आपण बघतो तेव्हा अक्षरशः मन एकदम शांत होऊन जातं. फुलमूनचा जो मून आहे त्या दिवशी, पौर्णिमेचा चंद्र, तर तिथे संताप असू नाही शकत. तसं ज्याच्याकडे आत्मभेद आहे, आत्मज्ञान झालेलं आहे, त्याला सर्व भूतांमध्ये भेद म्हणजे फरक जाणवत नाही. ती एकरूपता जाणवायला लागते आणि वागण्या बोलण्यात अत्यंत फरक पडून जातो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शूनी चैव श्वपाके च पंडिता समदर्शिना मग हा मशक अथवा हा गज किंवा हा अंत्यज ब्राह्मण की. म्हणजे काय की फरक नाही कळत. एखादं चिलट असलं काय तर हत्ती असला काय, किंवा महार मांग असला काय आणि ब्राह्मण असला काय. कारण हा फरक कुठला आहे? हा बाह्य फरक आहे. आतमध्ये जो एनर्जी फॉर्म आहे तो परब्रह्माचा अंश आहे, प्रत्यक्ष परब्रह्मन आहे. त्यामुळे बाहेरचं आवरण काय आहे ह्याला काही अर्थ उरत नाही. पहिलं तो परका, येथे हा आपुला, कोठून उरला भेद ऐसा. पहिलं म्हणजे पलीकडे, म्हणजे या गावच्या पलीकडे ते दुसरं गाव आहे, त्या गावचा आहे हा माणूस, हा आपल्या गावचा आहे. अशा टाईप मधला फरक, म्हणजे कुठलाही फरक, बाह्य फरक उरत नाही तिथे. ना तरी ही गाय अथवा हे श्वान, एक हा लहान एक थोर. लहान मोठा, गाय कुत्र मांजर असे फरक प्राण्यांमधले, सरपटणारा प्राणी, चार पायाचा प्राणी, कुठल्याही पद्धतीनं बाह्य आवृत्तीनं दिसणारा फरक कुठेही उरत नाही. असो हे कोठून जाग त्यासी स्वप्न तैसा त्यासी भिन्न भाव नाही. जागा असणाऱ्याला स्वप्न पडू शकत नाही, कारण तो जागृत आहे. स्वप्न हे अज्ञानाचं स्वरूप आहे, हे माहिती असेल. कारण झोपेमध्ये स्वप्न पडतं आणि झोपेमध्ये जीव अज्ञानी अवस्थेत असतो आणि जागणाऱ्याला स्वप्न पडत नाही. आपण गंमतही करतो, काय उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतोयस का असं म्हणतो आपण समोरच्याला. तसं तैसा त्यासी भिन्न भाव नाही. जरी अहम भाव तरी दिसे भेद, समूळ उच्छेद झाला त्याचा. आता ज्ञानी असी चराचरी सर्व भिन्नत्वासी ठाव उरेकायचा. भिन्नत्व उरत नाही अशा ज्ञानी व्यक्तीला सर्व चराचरात एकरूपता दिसते, एकत्व दिसतं, एकच परब्रह्मन आहे असं दिसतं. आणि त्यामुळे भिन्नत्व, फरक काही जाणवतच नाही, तिथे अस्तित्वच नाहीये फरकाचं. अशी भावना त्याची वागणं बोलणं वृत्ती होऊन जाते. इहैव तैर्जिता सर्गो येषां साम्ये स्थितं मन निर्दोषम ही समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिता. म्हणून या नित्य सर्वत्र जे सम अद्वय ते ब्रह्म आपणचे. समदृष्टीचे हे वर्म ऐसे भले तया कळो आले संपूर्णत्वे. जी समदृष्टी कधी करू शकतो? जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, आपल्याला सत्यता कळते कुठल्याही गोष्टीची, तेव्हा समदृष्टी होते. म्हणजे इव्हन आपण आपल्या आता समज इथे अर्थ वेगळा आहे, पण मी थोडस ओपन करून सांगते की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी कळलेलं असेल की याचं ना असं असेल, पण जेव्हा त्याची सत्यता कळते की त्या व्यक्तीनं असं केलं असेल तर ते का केलं, त्याच्या मागची भूमिका काय, उद्देश काय, इंटेन्शन काय, किंवा का सिच्युएशन काय, किंवा त्यांनी केलं नाही केलं, हे सगळं खरं पडदा हटून सत्य समोर येतं. तेव्हा आपली दृष्टी बदलून जाते आणि त्या व्यक्तीला आपल्याला वाटतं नाही, हा हा यांच्यासारखाच आहे, हा चांगलाच आहे, हा ह्या कॅटेगरीतला आहे, सम आहे, हा आपण सगळे आहोत ना तसाच आहे. आपण खेळताना पण म्हणतो नाही हा चिटिंग नाही करत, हा आपल्यासारखा आहे, सम, आपल्या कटातला आहे, आपल्या टाईपचा आहे, हा वाईट नाहीये, ह्याच्यामध्ये अमुक अवगुण नाहीये. असं हा जो फरक करण्याचा हे असतो ना, ती तिथे उरत नाही आणि त्याला साम्यता दिसायला लागते. कारण सगळीकडचं सत्य कळल्यामुळे, सत्य दृष्टिगोचर झाल्यामुळे त्याला
बसतो की हे सगळं जे आहे डोळ्यांनी जेवढं दिसतं आहे ते सगळं एकच सत्य आहे, परम सत्य आहे, दुसरं काहीही असू शकत नाही तिथे. समदृष्टीचे हे वर्म ऐसे भले. एक मिनिट हा. आर्या निघाली का? लॉक थांब. विषयांचा संग न सांडिता येथे, तेवी इंद्रियाते न दंडिता. सर्वथा निष्काम होनी या जगे, संभोगिले स्वये निसंगता. आता तो जगतो कसा हे सांगितलंय. सगळं कळलं आपल्याला की अरे हा त्याला फरक नाही, हे नाही ते नाही. त्याला तशी जाणीव उरत नाही की हा वेगळा आहे, तो वेगळा आहे, हे लहान आहे, ते मोठं आहे, प्राणी आहे, जनावर आहे. काही फरक नाही उरत. मग मग तो जगतो कसा, त्याच्या लाईफ मध्ये तो राहतो कसा, सृष्टीमध्ये वावरतो कसा, ते पुढे सांगितलंय की जेव्हा समदृष्टी येते मग तो कसा करतो. विषयांचा संग न सांडिता येते, तेवी इंद्रियाते न दंडिता. इंद्रियांना दंड देण्याची, शिक्षा देण्याची. शिक्षा काय करतो आपण? एखाद्या मुलानं काहीतरी चुकीचं काम केलं की त्याला म्हणतो आज तुला खेळायला जाणार मिळणार नाही, तू जाऊ शकत नाही कारण तू अभ्यास केला नाही. तर आपण त्याला दंड दिला, पनिश केलं की तुला अमुक मिळणार नाही. तर जेव्हा विषयांचा संग आपण इंद्रियांना देत नाही तेव्हा त्यांना आपण पनिश करतो की ते काही नाही, मी आजकाल खूप टीव्ही बघतो, मी आता आजपासून टीव्ही बघणार नाही. म्हणजे काय आपण पनिश कोणाला करतो? डोळ्यांना करतो, कानाला करतो आणि आपल्या शरीराला. की नो एन्जॉयमेंट, बसा इथे आणि गपचूप शांत मेडिटेशन करा. कधी कधी म्हाताऱ्या लोकांनाही घरातले म्हणतात की ते काही नाही, फार फिरायचं नाही, पाऊस पाणी आहे, घरात बसा आणि देवाचं नाव घ्या. हो की नाही? मग ते दंड दिला जातो त्या इंद्रियांना, कारण घरात बसावं लागतं. तर तो इंद्रियांना दंड, जेव्हा आपण विषयांना असं कंट्रोल करायला जातो तेव्हा तो दंड होतो, म्हणजे पनिशमेंट होते आपल्या इंद्रियांना. तर त्याला ते करायची काही आवश्यकताच उरत नाही, कारण तो काही भोगून नाही राहिला ना. तो परमात्मा स्वरूप झालेला आहे. त्यामुळे त्याला तो काही इंटरेस्टच नाही उरला की आता मी हे पाहीन, आता मी हे खाईन, आता मी हे करीन, अमुक करीन, इकडे जाईन, तिकडे जाईन. रिलॅक्स झालेला आहे तो, पूर्णपणे मस्तीत आहे परमात्म्याच्या. आणि एक त्याचा अनुसंधान म्हणतो आपण, ते कंटिन्युअस लागलेलं आहे, परब्रह्ममय झालेला आहे. त्याला काही हे वरचं आर्टिफिशियल एफर्ट्स टाकायची जरूरत नाही की थांबायचं, हे करायचं, ते करायचं. नो रिस्ट्रिक्शन्स. विषयांचा संग न सांडिता येते. काय जे कृती आहे, रोजचं जीवन आहे, ते तो करतोय आहे, पण तो निष्काम भावाने करतोय, तो त्याच्यात गुंतलेला नाहीये. कमलपत्राप्रमाणे, कमळाच्या पानाप्रमाणे किंवा कमळाप्रमाणे त्याला तो प्रपंचातला चिखल आता मात्र त्याच्या अंगाला लागत नाही. तो सेपरेट आहे, अलिप्त आहे. सर्वथा निष्काम होऊन जय, संभोगिले स्वये निसंगता. निसंग झालेला आहे, सगळं सुटलेलं आहे. लौकिक व्यापार लोकाधारे होता, लौकिक मूढता ओसंडिली. ओसंडिली म्हणजे दूर टाकली. पिशाच ते जैसे वावरोनी जनी, दिसेना नयनी लोकांची या. तैसा तो शरीरी, खूप छान वर्णन आहे. तैसा तो शरीरी तरीही साचार, जाणे न संसार तया लागी. इतका इतका काय म्हणतो आपण, ट्रान्सपरंट. आपल्याला भूत प्रेत गंमत म्हणजे मागे मी सांगितलंय की आता ते ऍस्ट्रल वर्ल्ड आहे, ते काही कुठेतरी दुसरीकडे नाहीये की असं ते इंडियाच्या बाहेर आहे ऍस्ट्रल वर्ल्ड किंवा असं दुसऱ्या प्रदेशात आहे, नाही, ते इथेच आहे. आपण आपलं फिजिकल वर्ल्ड जे आहे त्याच स्पेस मध्ये, त्याच प्लेन मध्ये. तो फक्त प्लेन वेगळा आहे आणि ऍस्ट्रल प्लेन आहे. त्याच्या व्हायब्रेशनल चेंजमुळे ते एकमेकांना आपण बघू शकत नाही, असा फरक आहे. पण जसे इथे काय असतील ऍस्ट्रल सोल्स काही फिरत असले तरी आपल्याला ते दिसत नाही. आपल्याला वाटतं अरे वा, आपण घाबरायचं नाही, मी घाबरवत नाहीये, पण मी गंमत म्हणजे खरं सांगते. आपल्याला वाटतं चला आपल्या घरात कोणी नाही, आपणच असतो. पण ऍस्ट्रल फील्ड मध्ये
ऍस्ट्रल सोल्स पण असतात. ते भटकत असतात. कारण हे, आणि गंमत म्हणजे त्यांना असं ते काही भिंत भिंत नसते. ते असं डायरेक्ट ते मूवी सिरियल मध्ये दाखवतात तसं भिंतीच्या पार जाऊ शकतात. त्यांना खिडकी दरवाजाची आवश्यकता नसते. ते भिंत पार करून पण जातात, कारण ते सटल लेवलवर असतात. सूक्ष्मांमध्ये, सूक्ष्म शरीरच नाव आहे त्याचं, ऍस्ट्रल बॉडीचं. तर ते सूक्ष्म बॉडी मधले असलेले आत्मे हे आपल्याच एरियामध्ये, आपल्याच आहे, फक्त त्यांचा प्लेन ऍस्ट्रल प्लेन आहे, आपला फिजिकल प्लेन आहे. हा फरक आहे. आणि म्हणून आपण एकमेकांना बघू शकत नाही. तर आपण आता बोलतोय हे साधकाची, योग्याची अवस्था बोलतोय, की लौकिक व्यापारामध्ये असताना, लोकांच्या जगामध्ये असताना सुद्धा तो दिसेत नाही. म्हणजे तो असा पार्टिसिपेट होत असला तरी तो सेपरेट असतो त्याच्यापासनं. म्हणजे पिशाच्च जसं वावरतंय जनात तरी दिसत नाही, अशी अवस्था त्याचं असतं. तो शरीरात असला तरी त्याचं असणं तिथे वेगळंच असतं. म्हणजे ती ट्रान्सपरन्सी खूप असते त्या बिहेवियर मध्ये. म्हणजे काय की अवघड आहे सांगणं, पण या तर ते आपण अनुभवावं, नाहीतर कोणीतरी बघायला मिळावं. फॅमिलीमध्ये असेल तरच पॉसिबल होईल कळणं त्याचा अर्थ. तैसा तो शरीरी तरीही साचार, जाणे ना संसार तया लागी. आणि त्यामुळे तो असूनही सेपरेट असतो, त्या भावनांमध्ये गुरफटला जात नाही, आणि तो अलग असतो. फार त्याचे विचार वेगळे असतात, त्याची दृष्टी पलीकडे गेलेली असते. आणि म्हणून आपण संतांचे डोळे बघा, कुठल्याही संतांचे डोळे फोटो बघितला, गुळवणी महाराज काय, किंवा श्रीधर स्वामी काय, किंवा आपले ज्ञानेश्वर महाराज काय, किंवा कुणाचेही, आपण जेव्हा डोळे बघतो तेव्हा ते असे पलीकडे असतात. म्हणजे ते या फिजिकल प्लेनच्या पलीकडे गेलेले, त्यांना ते नजर ती वेगळी असते. आणि अशा पद्धतीची माणसं जेव्हा आपल्या ह्याच्यात असतात, आपल्या जवळपास जर असतील इतक्या संत प्रवृत्तीची माणसं, तर विशेष करून त्यांची नजर बघावी. ती नजर पलीकडे जाणारी असते. ती वैषयिक नजर नसते. ते डोळे अगदी इमिजिएट कळतात. ते फार वेगळे असतात. आणि त्यांना त्या सगळ्या लेव्हलवर इंटरेस्टच नसतो. फिजिकल मटेरियल मटेरियल म्हणू शकतो आपण, मटेरियल फील्ड मध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. ना तरी असो हे पवनाच्या मेळे, जळीच जळीच ते लोळे जळ जैसे, तरी परिजया परितया जन वेगळे कल्पुन तरंग म्हणून संबोधिती. तैसे नामरूप तयाचे तू जाण, एरवी संपूर्ण ब्रह्मचितो. जयाची या चित्ता ऐसी साम्यावस्था, सर्वत्र सर्वथा प्राप्त झाली. स्वभाव जो ऐसा झाला समदृष्टी, म्हणे रमापती पार्था लागी. तया ओळखाया एक असे खूण, संक्षेपे सांगेन ऐक आता. तर त्याला कसं ओळखायचं हे सांगतात. हे स्वरूप सांगितलं त्याचं, की तो ह्याच्यामध्ये वाऱ्यामध्ये मिसळल्या सर्व, वाऱ्यात वारा मिसळला तर तो कळत नाही, हा वारा इकडचा आहे, दक्षिणेचा, हा उत्तरेचा आहे. पाण्यात पाणी मिसळलं तर कळत नाही. तसा तो सगळ्यांमध्ये असूनही वेगळा झालेला असतो, पण तो दिसत नाही तसा. सेपरेट असतो तो, पण तो दिसत नाही. तो आपल्याला प्रपंचातच असल्यासारखा वाटतो. तर त्याचं हे कसं आहे हे पुढे त्यांनी सांगितलंय. न प्रयुष्ये प्रियम प्राप्य, नो द्विजे नो द्विजेत प्राप्य चाप्रियम, स्थिर बुद्धी रसम मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. मृगजळपुर लोटला अपार, तेणे गिरीवर दंडळे ना. दंडळे म्हणजे डळमळत नाही. मृगजळ पुर लोटला अपार. आता पूर कशाचा आहे? खऱ्या पाण्याचा नाही म्हणलाय. मृगजळ म्हणजे खोटा, काल्पनिक. मृगजळ हे काल्पनिक असतं. असा पूर लोटला अपार, तेणे गिरीवर दंडळे ना. जसं खोटा पूर आला, काल्पनिक पूर आला तर पर्वत डोंगर हे होतील का, हलतील का? तर नाही हलणार, डळमळणार नाही. तैसे शुभाशुभ पावता साचार, राहे निर्विकार अंतरी जो. त्याच्यासाठी सर्व शुभ अशुभ घटना जीवनातल्या ह्या मृगजळासारख्या असतात. म्हणजे त्या असून नसल्यासारख्या. ते ते खोट्या असतात, त्या खऱ्या नसतात.
घटना घडणाऱ्या असतात, त्याला माहितीये की हे फिजिकल बॉडीशी जे काही चाललंय त्याचा पार्ट आहे तो, ते इतका आत्म्याशी काही त्याचा काही संबंध नाही. आणि म्हणून तो निर्विकार असतो आतमधनं विकार लागलेले नसतात. निर्विकार म्हणजे विकारांचा स्पर्श झाला. विकार कोणते आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, दर्प, अभिमान, अहंकार. सगळ्यात शेवटी अहंकार जातो. फार रिजिड आणि स्टबन एनर्जी आहे अहंकार, प्राईड एनर्जी. फार वाईट आहे आणि ती सगळ्यात शेवटी जाते, संतांची पण सांगितलेली आहे. तर त्यामुळे निर्विकार असतो तो आत्मा, त्याला कुठलेही विकार आत्म स्पर्श होत नाहीत. तोची समदृष्टी जाणावा तत्वता, तोची ब्रह्म पार्थ हरी म्हणे. तोच परब्रह्म स्वरूप आहे असं श्रीकृष्ण परमात्मा सांगतो आहे. पार्था, असा समदृष्टी असलेला आहे, तोच परब्रह्म स्वरूप झालेला असा मानावा. आपण इथे थांबूया, पुढचा मोठा आहे श्लोक करण अर्थ त्याचा. काही क्वेरीज असतील तर आपण डिस्कस करूया, कारण बरंच काय काय गोष्टी आपण सांगितल्या इथे आज.